नाही। पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते। मी पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं, असा गौप्यस्फोट दमानिया यांनी केलाय। तर मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितल्याचं दमानिया म्हणाले आहेत। ज्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते, ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते। पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही।